तिकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना देखील या विस्तारात राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे। त्यांनी यानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। गावगाड्यातला भोळा भाबडा शेतकरी इडापिडा टळून द्या आणि बळीचं राज्य येऊन दे असं स्वप्न बाळगून वर्षानुवर्ष जगत आला। त्या शेतकऱ्याच्या प्रश्नाला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे। तो न्याय मिळण्यासाठी खऱ्या अर्थानं या सभागृहामध्ये मी मंत्री म्हणून आलेलो आहे, याची जाणीव मला निश्चितपणानं आहे। सांगू शकाल तुम्ही खरं तर लढाई सुरू केली, पहिले खासदार तुम्ही झालात आणि आज पहिला मंत्री राज्याच्या सत्तेत बसलेला आहे। केवढी मोठी एकतर पक्षासाठी जबाबदारी आहे, पक्ष वाढण्यासाठी पण, आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जी नेहमी टीका होती की सत्तेत आलात म्हणून तुमचा आवाज कुठेतरी कमी झाला, आता तर तुमचा मंत्री सत्तेत आला। खरं तर आम्ही चळवळीच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते आहोत। आणखीन सत्ता येते जाते फारसा फरक पडत नाही, परंतु एका जिद्दीनं आम्ही या महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट राजवट पराभूत करण्यामध्ये पुढाकार घेतलेला होता। आणि ज्यावेळी आम्ही हे वाईट आहे असं सांगत असतो, त्यावेळी चांगलं काय आहे हे दाखवण्याची कुठेतरी आमच्यावर नैतिक जबाबदारी होती। म्हणून आज या सरकारमध्ये एक छोटा काय होणार एक प्रतिनिधी म्हणून आमचा गेलेला आहे, आणि आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही दाखवून देऊ की चांगलं काय असतं, चांगलं काम कशा पद्धतीने केलं जातं हे दाखवून देऊ। एवढा महत्त्वाचा क्षण आहे तुमच्यासाठी आज की तुमचं लेकरू आज मंत्री झालं त्याचा आनंद आहे मला। पण माझं लेकरू कष्ट केलं, राशातील दोघं जण बिनसुद्धी रक्त सांडलं त्यांचं रस्त्यावर, मग त्यासनी ही फळ मिळालं, एवढा मला आनंद आहे त्यांचा। काय सांगाल तुम्ही तुमच्या लेकराला की आज खूप मोठी जबाबदारी मिळाली, शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे? शेतकऱ्यासाठी गोरगरिबासाठी माझ्या लेकरांनी ही काम करीत राहिलं पाहिजे, शेतकऱ्याचंच काम करावं एवढीच माझी इच्छा आहे।